मुंबईकरांची आता वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे, कारण शहरात सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना मुंबईतील सर्व प्रमुख रस्ते, उड्डाणपूल आणि एक्सप्रेसवेवर नियम लागू करण्यात आलेत. अवजड वाहनांना सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत तर संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत प्रवेशबंदी असेल. नियम न पाळल्यास वाहन जप्तीची कारवाई केली जाईल. याच संदर्भात मुंबईच्या दादर टिळक पुलाजवळून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी. दररोजच्या वाढत्या ट्रॅफिक जामच्या समस्येवरती आता वाहतूक पोलिसांकडून एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो घेण्यात आला आहे आणि प्रामुख्याने मुंबईतल्या ज्या काही उड्डाणपूल आहेत या उड्डाणपुलांवरती खरं म्हणजे अवजड वाहनांना प्रवेश ही बंद करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या नवीन नियमानुसार अवजड वाहनांना या संपूर्ण पुलावरती खरं तर बंदी ही घालण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने सकाळच्या 7 ते 11 वाजेपर्यंत शहरात अवजड वाहनांना ही एंट्री बंद असल्याची पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर संध्याकाळच्या 5 ते 9 वाजेपर्यंत सुद्धा अवजड वाहनांना बंदी ही असल्याची कायम राहणार आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व प्रमुख रस्ते आणि उड्डाणपूल त्याचबरोबर एक्सप्रेस वेवरती हे सर्व नियम लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबईत ऑफिस सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेत अवजड ट्रक आणि ट्रॅव्हलरमुळे मोठ्या प्रमाणावर होत असलेली वाहतूक कोंडी, अनेकदा अरुंद रस्त्यावरती सुद्धा ही वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. अनेक वाहनं ही अडकल्याने किलोमीटर पर्यंत रांगा या लांबच्या लांब लागलेल्या असतात. त्यामुळे नवीन निर्णयामुळे आता बस, दुचाकी आणि कार चालकांना एक मोठा दिलासा मिळणार असून प्रवाशांचा किमान 20 ते 30 मिनिटाचा वेळ हा सुद्धा आता वाचणार आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर या नियमांमध्ये रुग्णवाहिका, अग्निशमन दल, दूध आणि भाजीपाला पुरवणारे वाहने, त्याचबरोबर पाणी पुरवठा करणारे ट्रक यांना वगळण्यात आले आहे. मात्र इतर सर्व जे काही व्यावसायिक अवजड वाहनं आहेत यांच्यावरती काटेकोरपणे कारवाई ही होणार असल्याचं पाहायला मिळतंय. नियम मोडल्यास अवजड दंड आणि वाहन जप्तीची सुद्धा कारवाई या ठिकाणी मुंबई पोलिसांकडनं करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना कुठेतरी आता या ट्रॅफिक जामच्या समस्यामधून एक दिलासा जो आहे तो मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सह, मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.